एकदम परफेक्ट इथं आपण पिकलेल्या केळीची कशी बर्फी बनवायची ते या रेसिपीमध्ये पाहणार आहे. एकदम सॉफ्ट आणि एकदम टेस्टी हलवाई स्टाईलमध्ये आजची आपली ही पिकलेल्या केळापासून मस्त अशी बर्फी बनवून तयार करूया. तर चला फटाफट आजची बर्फी तयार करण्यासाठी काय काय लागणार आहे ते पाहूया. इथे मी पिकलेली 4 केळी घेतलेली आहे. आता केळी कोणतीही असो, लहान मोठी छोटी, फक्त आपल्याला पिकलेली केळी हवी. त्याच्यासाठी 1 कप मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 कप मी इथं सुजी घेतलेली आहे. म्हणजे आपल्याला गव्हाच्या पिठापेक्षा सुजी कमीच घ्यायची आहे. आणि इथे घेतलेली आहे मी साखर. तर इथे मी मेजरिंग परफेक्ट घेत आहे. म्हणजे आपल्याला 100 ग्रॅम गव्हाचं पीठ, नंतर आपल्याला 50 ग्रॅम सुजी, नंतर आपल्याला इथे साखर चवीनुसार, गोड जेवढं हवं तेवढं इथं साखर घ्यायचं, काही ड्रायफ्रूट घ्यायचं आणि तूप घ्यायचं आहे आपल्याला. तर चला सर्वात आधी काय करायचं आहे, एका पॅनमध्ये आपण इथं तूप घालून घेऊया. आता तूप इथं जास्त प्रमाणामध्ये घेतलं तरी चालेल, पण मी इथे 2 ते 3 टीस्पून पहिल्यांदा घालत आहे. नंतर आपल्याला पुन्हा लागणार आहे तूप. त्याच्यासाठी मी वेगळे 2 टीस्पून ॲड करणार आहे. तर थोडंसं तूप गरम झाल्यानंतर याच्यामध्ये ड्रायफ्रूट रोस्ट करून घ्यायचे आहे आपल्याला. पटकन इथं ही आपली बर्फी बनून तयार होते. एकदम हलवाई स्टाईलमध्ये तुम्हाला दाखवत आहे. तर थोडेसे रोस्ट झाल्यानंतरच आपण इथं गव्हाचं पीठ ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला. चांगलं इथं भाजून घ्यायचं आहे कलर चेंज होईपर्यंत. आणि जेवढं तुम्ही इथं भाजणी करणार, तर आपल्याला इथं गॅस जे आहे एकदम मिडियम ठेवायचा आहे. म्हणजे मिडियम गॅसवर जळणार नाही, पण आपलं पीठ जे आहे चांगलं खमंग भाजून घेईपर्यंत इथं आपल्याला प्रोसिजर करायची आहे. तर आता पाहू शकता तुम्ही एकदम दाणेदार आता गव्हाचं पीठ इथं भाजून झालेलं आहे आणि स्लो गॅसवरच आपल्याला हे लवकर पूर्ण भाजल्या प्रोसिजर जाते आणि करायची सुजीला आहे. थोडंसं तर वेळ लागू शकते. त्याच्यामुळं वेगवेगळं हे भाजणी करून घ्यायचं. तर बघू शकता 6 ते 7 मिनटं झालेले आहे आणि गव्हाचं पीठ जे आहे मस्त दाणेदार इथं भाजून मस्त कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. नंतरच सुजी ॲड करायची. आता बरेचसे काय करतात, सुजी आणि गव्हाचं पीठ एकत्र करूनच भाजणी करतात, पण परफेक्ट भाजल्या जात नाही. एक तर गव्हाचं पीठ लवकर भाजल्या जाते किंवा सुजी भाजल्या जाते. तर दोन्ही टेक्स्चर आपल्याला हवे आणि आपली जे बर्फी आहे परफेक्ट इथं तयार झाली पाहिजेत आणि खायला खूप टेस्टी लागली पाहिजे. त्याच्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीने हे भाजणी करून घ्या. एकदम मस्त परफेक्ट इथं तुमची जे बर्फी आहे कच्च्या केळाची किंवा पिकलेल्या केळाची परफेक्ट बनवून तयार होतात. तर आज आपण पिकलेल्याच केळाची ही बर्फी बनवत आहे, त्याच्यामुळं भाजणी वेगवेगळी करा. तर चला हे मस्त परफेक्ट भाजून झालं. आता इथे 4 केळी घेतलेली आहे. हे पहिल्यांदा जर आपण पेस्ट केलं तर काळसर हे पेस्ट बनवून तयार होते. त्याच्यामुळं लास्टमध्ये पेस्ट तयार करायचं. दूध पाणी न घालता मस्त पेस्ट हे बनवून तयार होतात. आणि केळी जी आहे आपल्याला एकदम ताजी हवी, नाहीतर ते काळी जर केळी पडलेली असली की ते बर्फीमध्ये छान लागत नाही. एकदम काळसर इथं तयार होतात त्याचा पेस्ट. तर बघू शकता तुम्ही मस्त पेस्ट तयार झालेला आहे. तर आता हे मस्त आपली क्रीमी टेक्स्चरमध्ये झालेलं आहे. तर चला आता आपली ही कढईसुद्धा गरम आहे आणि याच्यामधलं मिश्रणसुद्धा गरम आहे. तर आता गरमागरम मिश्रणामध्ये काय करायचं आहे, आपण जे केळीचा पेस्ट तयार केला आहे ते ॲड करून घ्यायचं आहे. आता सुजी जे आहे हे केळीचा पेस्टसुद्धा टाकल्यानंतर पूर्ण ऑब्झर्व करून घेणार आहे. पण आपल्याला दूध पाणी काहीच घालायचं नाही, याच्यामध्ये कलर घालायचा आहे आपल्याला, पण मी ते नंतर घालणार आहे. आता हे साखर ॲड करून घ्यायचं. आता साखरेचं पाणीसुद्धा याच्यामध्ये सुटणार आहे. तर आपल्याला बर्फी बनवायची आहे, त्याच्यामुळं आपण पाणी किंवा दूध इथं काहीच वापरणार नाही. हवं तर तुम्ही इथं तूप वगैरे टाकू शकता, फक्त पाणी नाही टाकायची याची काळजी घ्यायची. तर बघू शकता मस्त आता हे लिक्विड फॉर्ममध्येच आहे आणि मी मिडियम गॅसवर आता हे साखरेचं जे पाणी आहे हे सुटायला तयार होणार आहे. तर अदरचं आपल्याला काहीच गरज नाही याच्यामध्ये टाकायची. मी फक्त याच्यामध्ये कलर ॲड करणार आहे आणि तुम्ही झाकूनसुद्धा हे ठेवू शकता. फक्त गॅस बंद करून एकदम लिक्विड फॉर्ममध्ये तुमचा हा पेस्ट तयार राहणार आहे. तर पाहू शकता काहीच गरज नाही आहे दूध वगैरे टाकायची. छान मस्त हा केळीचा टेस्टसुद्धा येतो आणि याच्यामध्ये तुम्ही इलायची पावडर वगैरे टाकू शकता. यांनी मस्त इथे टेस्ट येतो. तर हे मी रेड कलर इथे ॲड केलेला आहे थोडासा. तर हे ॲड केल्यानंतर दिसायला खूप छान बर्फी इथे दिसते. तुम्ही इथं कॉफी वगैरे टाकू शकता किंवा चॉकलेट वगैरे पावडर असेल ते सुद्धा टाकू शकता. आता 2 टीस्पून इथं मी तूप घालणार आहे. थोडं थांबून थांबून पहिल्यांदा 1 टीस्पून घालायचं आहे, नंतर
पुन्हा 1 टीस्पून घालायचा आहे. तर आता हा बर्फीसाठी आपला गोळा तयार झालेला आहे. पण आपण गॅस बंद करायचा आणि हे फक्त फिरवत जायचं, म्हणजे हा जो पेस्ट आहे आपला बर्फीचा, हा छान मस्त मऊ लुसलुसीत आणि दाणेदार बनून तयार होतो. तर बघू शकता तुम्ही, मी सध्या काही गॅस बंद वगैरे केलेला नाही आहे. आता हे फिरून फिरून झालं की 1 टीस्पून पुन्हा याच्यामध्ये तूप घालायचं, नंतर फिरवायचं. पुन्हा इथे आता बघू शकता मस्त झालेला आहे. तर आता गॅस बंद करायचं आणि कोणत्याही एका भांड्यामध्ये सेट करायचं. मी इथं केक टीन घेतलेला आहे. बटर पेपर वगैरे लावून छान घ्यायचा, म्हणजे लवकर आपली बर्फी सेटसुद्धा होते आणि तुटणारसुद्धा नाही. तर या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. एकदम सोपी प्रोसिजर आहे आणि खायला खूप टेस्टी, हेल्दीसुद्धा आहे. याच्यामध्ये काहीच केमिकल वगैरे आपण ॲड केलेलं नाही, फक्त कलर आहे. आता हा कलर याच्यासाठी टाकलेला आहे की छान दिसतो. तर माझ्याजवळ कॉफी वगैरे नव्हती किंवा चॉकलेट पावडरसुद्धा यावेळेस नव्हतं, म्हणून मी कलरचा वापर केलेला आहे. आता तुमच्याजवळ ऑप्शन आहे, जे तुम्हाला आवडत असेल ते तुम्ही इथं वापरू शकता. तर बस आता आपण असंच सोडून द्यायचं 15 ते 20 मिनिटासाठी, मस्त सेट होऊन जाते. जर वेळ असेल तर ठेवा, नाहीतर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. तर चला, इथे 12 ते 13 मिनिटं झालेले आहे, जास्त वेळसुद्धा लागले नाही. आणि मी हे फॅन खाली ठेवलेला नव्हता, फक्त असाच मी इथे किचन प्लॅटफॉर्मवर ठेवलेला होता. मस्त सेट झालेला आहे. आता चाकूनी याचे कट करून घ्यायचे. आता बर्फी जशी असते त्याच पद्धतीची इथं कट लावून घ्यायचे. आणि पाहू शकता तुम्ही, मस्त याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट टाकलेले होते. हे मस्त खाता वेळेस दातामध्ये येतात, तर खूप छान लागतात. तर तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही इथे ड्रायफ्रूट किंवा इथं डेकोरेटसाठी काजू, पिस्ता, बदाम जे काही असेल किंवा सिल्वर पेपरसुद्धा इथं डेकोरेट करू शकता. तर आता एक पीस काढून दाखवते. आता हे पीसेस एक काढायला गेलं की 2-3 निघून जातात. पण पहिला पीस जे आहे बरोबर निघत नाही, कारण जागा राहत नाही त्याच्यामुळं. तर बघू शकता मस्त एकदम हलकी-फुलकी आणि बर्फी जशी असते मार्केटमध्ये तशीच ही बनवून तयार होते. बनवायला जेवढी सोपी आहे, खायला तेवढीच टेस्टी आहे. आणि असे पाहू शकता तुम्ही, पीसेस मस्त परफेक्ट सेट झालेले आहे. काहीच अडचण येणार नाही. पहिल्यांदा जरी तुम्ही हे बनवत असाल ना, पहिल्या वेळेसच 100% सांगते की तुमची बर्फीसुद्धा अशीच सेट होणार आहे. तर बघू शकता पीसेस जसे आपण काजू कतली जसे वेगवेगळ्या पद्धतीचे जे जे मिठाया तयार करतात ना, तशाच पद्धतीचे मी थोडेसे साईडला कोकोनट पावडरनी इथे डेकोरेट केलेलं आहे. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही डेकोरेट करून इथे स्टोअरसुद्धा करू शकतात. खायला एकदम मऊ लुसलुसीत आणि एकदम टेस्टी बनतात. कमी वेळामध्ये ही बर्फी बनवून तयार होतात. एकदम सोपी ही रेसिपी आहे. पाहू शकता खायला हेल्दीसुद्धा आहे. आता हिवाळ्याच्या दिवसामध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीची बर्फी तुम्ही खाऊ शकता बनवून. तर चला, आजची ही कच्च्या केळाची किंवा पिकलेल्या केळाची जर बर्फी तुम्हाला बनवता येत नसेल, तर ही रेसिपी पाहिल्यानंतर परफेक्ट बर्फी बनवून तयार करणार. तर आजची ही बर्फी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडली असेल रेसिपी तर प्लीज प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करणं विसरू नका. तर भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.